नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. तर ती अपडेट काय आहे सविस्तर आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडक्या बहिणींनो, तरच तुम्हाला 4.5 आणि 1500 रुपये मिळतील. सरकारचा नियम काय आहे एकदा तुम्हाला वाचावं लागेल. तर सविस्तर आपण तो नियम काय आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. दुसऱ्या हप्त्याचे काय पैसे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये आता जमासुद्धा झालेले आहे, असं सुद्धा इथं आपल्याला माहिती पाहायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमासुद्धा झालेले आहे आणि सरकारकडून सांगण्यात सुद्धा आलेले आहे. तसेच महिलांच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकता, तर बऱ्याचशा महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत 1,500 रुपये हे जमासुद्धा झालेले आहे. आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तो सरकारचा जो नियम आहे तो काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत. तर महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1500 रुपये हे जमा होत आहे, असं सुद्धा आपल्याला इथं माहिती भेटत आहे, माहिती मिळालेली आहे. तर लाडक्या बहिणींचे पैसे हे 29 सप्टेंबरला जमा होण्यात असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण ते पैसे हे 25 तारखेपासूनच जमा झालेले आहे. तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं होतं. तर त्यानुसार तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमासुद्धा झाले आहेत. तर काही पात्र महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये हे जमासुद्धा झालेले आहे. तर काही महिलांना फक्त 1500 रुपये मिळाले आहे, परंतु काही महिलांना पैशाबाबत गोंधळ उडाला आहे. तर बऱ्याचशा महिलांना 4,500 रुपये सुद्धा मिळाले आहे आणि बऱ्याचशा महिलांना 1500 रुपये मिळाले आहे आणि बऱ्याचशा अशा महिला आहे की त्यांना पैसेसुद्धा आणखी मिळालेले नाही, त्यांचे गोंधळसुद्धा उडाला आहे. तर अशी माहिती आपल्याला पाहायला मिळते. तर बँक खात्यामध्ये वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याचे समोर येत आहे. सरकारचा नियम काय आहे जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती. तर महाराष्ट्र सरकारचा नियम काय आहे जाणून घेऊया. मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून पैसे दिले जात आहेत. तर या योजना अंतर्गत अनेक महिलांना लाभसुद्धा मिळालेला आहे. तर ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज दाखल केला होता त्यांना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिलांचा जो काही महिन्यांचा आहे त्या महिन्यांचा लाभसुद्धा मिळालेला आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये जे काही अर्ज केले होते तर त्या ऑगस्ट आणि जुलै आणि ऑगस्टमध्ये त्यांना ते पैसेसुद्धा मिळालेले आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांना अर्ज केला आहे, अर्ज करण्यात महिलांना एकूण 3,000 रुपये देण्यात आलेले होते. म्हणजे ऑगस्टमध्ये ज्या महिलांना अर्ज केला होता त्यांना 3,000 रुपये हे मिळाले आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे पैसे मिळून 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. पण एक सरकारचा नवीन नियम आहे, त्यानुसार 1 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहे करण्यात आलेले आहे तर सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळेल. आणि ज्या महिलांना सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे मिळून 3,000 रुपये आणखी मिळाले नाहीत असं सुद्धा सांगण्यात आले. त्यामुळं सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना 1500 रुपये हे दिले जातील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं माहिती मिळालेली आहे. तर कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळाले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना 3,000 रुपये मिळाले आहे आणि 1 सप्टेंबरच्या आधी अर्ज करणाऱ्या जे काही महिला आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत. म्हणजे 1 सप्टेंबरला ज्या महिलांना अर्ज केला आहे तर त्यांना आणखी पैसे मिळालेले नाही. अर्ज मंजूर झाला असं आहे तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैशाचा लाभ हा मिळाला नाही. आधार नंबर बँकेशी लिंक नसल्यामुळे किंवा अर्जाची अन्न त्रुटी असल्यामुळे महिलांना हा लाभ मिळाला नाही असं सुद्धा इथं सांगण्यात येत आहे. पण बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये जे काही पात्र अर्ज आहे, आता ज्या महिलांचा अर्ज पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्याही पैसे जर मिळाले नसतील तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या बँकमध्ये जावं लागेल आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे का तर ते तुम्हाला चेक करावं लागेल. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर तुम्हाला हे 4,500 रुपये जे काही तुम्ही ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत जर फॉर्म भरेला असेल तर तुम्हाला ते 4,500 रुपये हे मिळतील. जुलै ऑगस्ट असे मिळून जे काही पैसे आहे ते तुम्हाला मिळतील.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून हे तुम्हाला 4,500 रुपये मिळून जातील. पण त्या अगोदर तुम्हाला बँकेत जाऊन तुमचा आधार हे बँकेशी संलग्न आहे का ते तुम्हाला त्या तिथे चेक करावं लागेल. जी काही आपली बँक आहे तिथं तुम्ही जाऊन करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये तुमचा पोस्ट ऑफिस जे आहे, पोस्टाची जी बँक आहे त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचे नव्याने अकाउंट ओपन करा. लगेच तुमचे जे राहिलेले तुमचे पैसे आहे ते मिळतील. पण काही त्रुटी असल्यास ते पैसे मिळणार नाही. आणि जर आपला फॉर्म जर पात्र असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र झालेला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. फक्त तुम्हाला आधार हे जे काही आधार आहे ते बँकेशी लिंक आहे का ते चेक करावं लागेल. तर ही महत्त्वपूर्ण माहिती आपण तुमच्यासमोर आणलेली होती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा.